आरवा एंटरप्राइजेसची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा, लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन उपलब्ध। आमचा पत्ता आरवा एंटरप्राइजेस, नाईक पेट्रोल पंप समोर, वागदे, कणकवली। संपर्क 9619 61 15 58 आणि 91 30 34 79 08। राज्यात कॉपीमुक्त परीक्षांचे दावे केले जात असताना सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वीच्या उत्तरपत्रिकांमध्येच एकाच प्रकारचं हस्ताक्षर, एकसारखी उत्तरं आणि समान चुका आढळल्यानं थेट गुरुजींनीच पेपर सोडवला का असा सवाल उपस्थित होतोय। एवढंच नाही तर काही उत्तरपत्रिकांना रिकाम्या सप्लिमेंट जोडल्याचीही चर्चा रंगली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे। वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय। एकच हस्ताक्षर व उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका असल्याचं आढळून आलं। शिक्षकांनी पेपर सोडवल्याचा संशयास्पद प्रकार घडल्याची माहिती समोर येते। 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये अक्षरांची ठेवण, शब्दांची मांडणी आणि उत्तर लिहिण्याची पद्धत अगदी सारखी असल्याचं निदर्शनास आलं। विशेष म्हणजे अनेक उत्तरपत्रिकांमध्ये एकाच प्रकारच्या चुका देखील आढळल्या। त्यामुळे हा प्रकार साधी कॉपी नसून थेट पेपर लिहून देण्याचा असल्याची चर्चा सुरू झाली। उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकानं याबाबत तक्रार केल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय। संबंधित परीक्षा केंद्रातील उत्तरपत्रिका, परीक्षेवेळेचा अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि केंद्रावरील कर्मचाऱ्यांची माहिती तपासली जाणार असल्याचं समजतंय। दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले। दरम्यान या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक चर्चा समोर येते। काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांना रिकाम्या सप्लिमेंट जोडण्यात आल्याची कुजबूज सुरू आहे। परीक्षा संपल्यानंतर सप्लिमेंटमध्ये उत्तरे भरली गेली का असा संशय व्यक्त केला जातोय। जर या चर्चेत तथ्य आढळलं तर हा केवळ गैरप्रकार नसून मोठा परीक्षा घोटाळा ठरू शकतो। विशेष म्हणजे हा प्रकार केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून यामागे मोठं रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। केंद्रातील काही कर्मचारी, पर्यवेक्षक किंवा बाहेरील घटकांच्या संगनमतातून हा प्रकार घडवून आणला गेलाय का याचाही तपास केला जाणार आहे। शिक्षण विभागानं सखोल चौकशी केल्यास या प्रकरणातील मोठे मासे गळाला लागण्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे। यातील मास्टर माइंड कोणाचा आहे हे समोर येणंही गरजेचं आहे। याबाबत कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित उत्तरपत्रिका एका शिक्षकांनी लिहिल्याचं निश्चित झालं असून इतर सर्व चौकशी सुरू आहे। दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून त्या शिक्षकांसह संबंधित सर्वांवर कडक कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। वैभववाडी तालुक्यात 10वी इयत्तेतील कॉपी प्रकरणामुळे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। वैभववाडी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलेला आहे। एका 10वीच्या परीक्षा केंद्रावरती हा प्रकार घडला आहे आणि आपण पाहिलं तर कालच या बाबतची जी वृत्त आहे प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागात याची खळबळ उडालेली आहे आणि अगदी सर्व शिक्षकांचे देखील धाबे दणाणलेले आहेत। वैभववाडी तालुक्यातल्या एका ग्रामीण भागात असणाऱ्या परीक्षा केंद्रावरती हा प्रकार झालेला आणि हा प्रकार जो आहे तो पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी उघडकीस आणलेला आहे। त्यांच्याजवळ पेपर ज्यावेळी तपासणीस गेले त्यावेळी मुख्य उत्तरपत्रिका आणि जोडलेली पुरवणी याच्या दोन्ही याच्यामध्ये जी तफावत होती अक्षरांची, या अक्षर असलेल्या तफावतीमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। त्या शिक्षकाने 10वी बोर्डाकडे त्याची संबंधित प्रकाराची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि हे जो प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत। जो हा प्रकार घडलेला आहे तो वैभववाडी तालुक्यातील एका ग्रामीण भागातील शाळेत घडलेला आहे आणि त्यात जर आपण बघितलं तर जी उत्तरपत्रिका जी सापडलेल्या आहेत त्या एकूण 9 पेपरपैकी 7 जे पेपर होते त्या 7 पेपरमध्ये ही परिस्थिती जी आहे ती आहे जी अशी आहे की मुख्य पेपर आणि जोडलेल्या पुरवण्या याचे जे अक्षर आहे या अक्षरांमध्ये तफावत आहे। त्यामुळे हा प्रकार जो आहे तो हा उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी आपण बघितलं तर जो संबंधित विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा निकाल देखील परीक्षा विभागाने रोखलेला आहे।
त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील आता सुरू झालेली आहे. आपण जर पाहिलं तर वैभववाडीच्या एका टोकाला असलेलं हे परीक्षा केंद्र होतं आणि या परीक्षा केंद्रावरती हा प्रकार घडलेला आहे आणि जो प्रकार ज्या व्यक्तीने केलेला आहे ती व्यक्ती आहे ते शिक्षक असल्याचं देखील समोर येत आहे. सद्यस्थितीत जरी संबंधित विभागाकडून त्या शिक्षक असेल किंवा विद्यार्थ्याचं नाव आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी वैभववाडी तालुक्यात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची जी चर्चा आहे या संपूर्ण प्रकाराची ती सुरू आहे आणि या साऱ्या प्रकारामुळे शिक्षण विभाग मात्र हादरलेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून यावर्षीपासून 10वी असेल 12वी असेल या सर्व परीक्षांमध्ये CCTVची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली होती. मात्र हे सर्व काटेकोर एवढं नियोजन केलेलं असताना सुद्धा कॉपीचा प्रकार करण्यात झालेला आहे आणि तो उघडकीस देखील आलेला आहे. ही जो हा वैभववाडीचा कॉपी पॅटर्न आहे तो हा या सगळ्या आपण बघितलं तर महाराष्ट्रात गाजलेला आहे. कारण शिक्षकानेच ही उत्तरपत्रिका आहे ती विद्यार्थ्याला लिहून दिलेली आहे आणि त्यामुळे जो आपण बघितलं तर म्हणजे विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यासाठी हा जो काही प्रकार केलेला आहे तो प्रकार या घटनेमुळे उघडकीस झालेला आहे. आणि या साऱ्या प्रकारात जे कोण शिक्षक असतील ते असलेले केंद्रप्रमुख असतील, सुपरवायझर असतील, त्याचबरोबर इतर जे या संबंधित यंत्रणेत संबंधित जे कोण घटक असतील त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील एक या सर्व नागरिकांची असेल किंवा तालुकावासियांची एक मागणी आहे की या सर्व प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी आहेत ते अगदी कष्टाने अभ्यास करून परीक्षा देत असतात. मात्र हे प्रकार असे होत असतील तर त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होणार आहे, त्यांच्या पालकांवरती अन्याय होणार आहे आणि हे प्रकार वेळीच रोखले जाणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल आहे ती शिक्षण विभागाने देखील घेतलेली आहे. शिक्षण विभागाकडून संबंधित जे शिक्षक होते त्या पेपरवरती सुपरवायझर म्हणून त्या सर्व शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे. आपण जर या संपूर्ण परिस्थितीचा जर आढावा घेतला तर आपण पाहिलं तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही परीक्षा झालेली होती. एकूण 10वीचे 9 पेपर होते, त्यातील 7 पेपरमध्ये ही जी हे आहे म्हणजे हा जो प्रकार आहे कॉपीचा प्रकार केलेला निदर्शनास आलेला आहे. 2 पेपर होते, त्या 2 पेपरमध्ये तरी निदर्शनास हा प्रकार आलेला नाही. त्यामुळे जे या 7 पेपरवरती जे सुपरवायझर होते, केंद्रप्रमुख होते, त्याचबरोबर संबंधित जे कर्मचारी होते त्यांची देखील चौकशी होणार आहे. आज जर आपण पाहिलं तर या घटनेनंतर वैभववाडी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे या प्रकारामुळे धाबे दणाणलेले आहेत. आज काही शिक्षकांनी वैभववाडी तालुक्यात पंचायत समितीत येऊन पदाधिकारी असतील, अधिकारी असतील यांचे देखील गाठीभेटी घेतलेल्या आहेत. जे संबंधित कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी देखील त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत जर या प्रकाराची आपण जर गंभीरता लक्षात घेतली तर शिक्षण विभागाने देखील यावरती कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहेत. शिक्षण विभागाकडून देखील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असं शिक्षण विभागाकडून तरी आता तरी स्पष्ट करण्यात आले. मात्र हा जो प्रकार आहे ह्या प्रकारामागे मोठं रॅकेट असण्याची देखील शक्यता अधिक आहे. कारण हा प्रकार ह्याच वर्षी झाला आहे का की यापूर्वी देखील असे प्रकार या केंद्रावरती होत होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा कोकणचं मा चॅनल, कोकण सात लाईव्ह.